वसा जनसेवेचा। सोशल मीडियावर सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पेट्रोलियम नियम 2002 मधील तरतुदींचा वापर करून कडक निर्बंध लागू केले आहेत। जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत। खुले इंधन विक्रीवर बंदी। कोणत्याही पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटल्या, कॅन, डबे किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये भरून देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरून दिले जावे। अत्यावश्यक सेवांना प्राधान्य। रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठा करताना प्राधान्य देण्याच्या सूचना पंप चालकांना देण्यात आल्या आहेत। साठ्याची पारदर्शकता। प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोजचा उपलब्ध साठा आणि मागणीची माहिती फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील। सीसीटीव्ही देखरेख। सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि विक्रीच्या नोंदी नियमित अद्ययावत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। दंडात्मक कारवाईचा इशारा। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल। वाहनांमध्ये अनावश्यक साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये। प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।